नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आज राजू शेट्टी ह्या अडगळीत पडलेल्या एका शेतकरी नेत्याबद्दल मी बोलणार आहे. माझे व्हिडिओ जे सातत्याने ऐकतात, समजून घेण्याचा प्रयत्न करतात, त्यांना एक माहिती असेल की मी सतत माध्यमांवर टीका करत असतो की यांनी मीडियाने, पत्रकारांनी अनेक कष्टकरी मेहनत करणाऱ्या कर्तबगार नेत्यांना अक्षरशः पोकळ आणि पोखरून टाकलेलं आहे. राजू शेट्टी हा त्यापैकी एक आहे. कोणालाही कॅमेरा घेऊन जायचं, त्याला मुलाखत घ्यायची किंवा त्याला एकमेकांविरुद्ध त्यांच्या भांडणं लावायची, हा जो प्रकार आहे त्यामध्ये अनेक नेते आपलं कर्तृत्व विसरून जमीनदोस्त झालेत. अनेकांना मीडियानेच टार्गेट करून संपवलेलं आहे. असो, विषय राजू शेट्टीचा आहे. कारण राजू शेट्टींची एक मुलाखत मला डिजिटल मीडियामध्ये बघायला मिळाली. अलीकडे राजू शेट्टी काय करतात हे कोणालाच माहित नाही. इतका माणूस अडगळीत गेलेला आहे. त्यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष करून, एकनाथ शिंदे हा किती फालतू नेता आहे किंवा फालतू माणूस आहे, कर्तृत्वहीन आहे, असा सांगण्याचा उद्योग मुंबई तक या डिजिटल चॅनेलवर, युट्यूब चॅनेलवर एका मुलाखतीतून राजू शेट्टी यांनी केला. एकनाथ शिंदे काय आहेत ते मी सांगायची गरज नाही. निदान रोजच्या रोज त्यांच्यावर मीडियाला बोलावं लागतं. एकनाथ शिंदे कुठे कॅमेऱ्यासमोर बोललेले असोत नसोत, पण त्यांची दखल माध्यमांना, पत्रकारांना घ्यावी लागते. ते कुठे भाषण करत असतील, कुठलं काम करत असतील, राजकीय डावपेच खेळत असतील, पण त्याची दखल घ्यावी लागते. इतकं तरी कर्तृत्व किंवा क्षमता एकनाथ शिंदेमध्ये आहे. पण निवडणुका संपल्यापासून आपण राजू शेट्टी यांना 2 वर्षात कुठे ऐकलं किंवा बघितलं असं कोणाला आठवतं का? कधीतरी आपल्या या अपयशाचं मूल्यांकन स्वतः राजू शेट्टींनी करायला नको का? आपलं मूल्यांकन सोडून किंवा आपल्या चुका शोधायच्या, समजून घ्यायच्या आणि त्या सुधारायच्या, हे काम करण्यापेक्षा जेव्हा राजू शेट्टी इतरांची मापं काढायला लागतात, तेव्हा त्यांचं माप नेमकं किती आहे हे सांगणं अगत्याचं होऊन जातं. भाजप बाजूला केला तर एकनाथ शिंदे हा 1% सुद्धा नाही, असं त्या मुलाखतीत सांगणाऱ्या राजू शेट्टींनी आपण कोण होतो आणि आज आपण काय अवस्थेत आहोत आणि कशामुळे आहोत हे तरी लक्षात घेतलंय का कधी? राजू शेट्टी हा शेतकरी संघटनेतला एक बंडखोर नेता होता. मला वाटतं 2004च्या वगैरे निवडणुकीत कधीतरी, किंवा त्याच्या आधी असेल, मला नेमकं वर्ष आठवत नाही, पण राजू शेट्टी हा एक उदयोन्मुख नेता होता. ग्रामीण भागातला होता, शेतकरी संघटनेतला होता आणि शेतकरी संघटनेचे संस्थापक नेते शरद जोशी यांच्या काही भूमिका किंवा धोरणं न पटलेला नेता म्हणून त्यांनी वेगळं होत स्वाभिमानी शेतकरी संघटना असा एक गट बनवला होता. आणि त्यांचं काम कोल्हापूर जिल्हा वगैरे तेवढ्यापुरतं मर्यादित असेल. पण राजू शेट्टी हा उदयोन्मुख नेता का होता? महाराष्ट्रातल्या श्रीमंत काँग्रेस आणि सहकारी लोकांशी संघर्ष करून ऊस उत्पादकांचा लढवय्या नेता अशा भूमिकेतून राजू शेट्टी
महाराष्ट्रासमोर आले होते. पहिली निवडणूक त्यांनी अपक्ष किंवा त्यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना आहे त्याच्यातर्फे लढवली होती. आणि कौतुक त्याचं असं होतं की खिशात दमडा नसताना हा नेता, शेतकऱ्यांचा नेता, निवडणुकीत उतरला. आणि नुसता उतरला नाही तर त्याने आपल्या परिसरातल्या एका धनरांडग्या राजकीय नेत्याला पराभूत करून हातकणंगलेमधून, काय कुठचा मतदारसंघ आता चुकेन मी कदाचित, पण जनतेने आणि मतदाराने आपल्या खिशातले पैसे खर्चून राजू शेट्टी यांना विधानसभेवर निवडून पाठवलं होतं. त्यानंतर मला वाटते 2009च्या निवडणुकीत राजू शेट्टी यांनी लोकसभा लढवली आणि ते लोकसभेत सुद्धा निवडून गेले त्याच हातकणंगले वगैरे काय मतदारसंघातून. स्वकर्तृत्वावर कुठल्याही प्रस्थापित राजकीय पक्षाच्या पाठिंबा वगैरे नसताना, जे ते आज म्हणतात ना एकनाथ शिंदे 1% सुद्धा नाही भाजप बाजूला केला, तर राजू शेट्टी हे कुठल्याही पक्षाचा राजकीय नेत्याचा पाठिंबा नसताना 100% राजू शेट्टी हा नेता होता. कुठल्याही पक्षाच्या आहारी गेला नव्हता. कोल्हापूर पुरतं आणि शेतकरी संघटनेपुरतं किंवा शेतकरी प्रश्नांपुरतं स्वतःला मर्यादित करून उभा राहिलेला हा नेता हा आज जमीनदोस्त होऊन गेलाय. तर कशामुळे गेला? आणि तो 100% आपला होता, कुठल्या पक्षाचा नव्हता. एकनाथ शिंदे शिवसेनेत होते, दीर्घकाळ होते, आमदार झाले, मंत्री झाले, मग शिवसेनेचे 40 आमदार निवडून गेले, त्यातून आले. राजू शेट्टी जितके स्वयंभू होते तेवढे एकनाथ शिंदे स्वयंभू नव्हते. आनंद दिघे, बाळासाहेब ठाकरे, त्यांची शिवसेना आणि त्यांची संघटना यामध्ये काम करता करता एकनाथ शिंदे आपली क्षमता वाढवत गेले आणि व्यवहार ओळखून राजकारण करत राहिले. आपल्या क्षमतेच्या बाहेर आणि अवकातीच्या पलीकडे एकनाथ शिंदेनी कधीही राजकारण केलं नाही, कधीही नाही. मोठमोठ्या गमजा केल्या नाहीत. किंबहुना शिवसेनेमध्ये बंड करून 40 आमदारांची फौज घेऊन वेगळी चूल मांडलेले एकनाथ शिंदे हे तोपर्यंत उर्वरित महाराष्ट्राला जवळपास माहीत नव्हते. एकनाथ शिंदे एवढे ठाण्यातला शिवसेनेचा नेता, फार फार तर ठाणे जिल्ह्यात ज्याची बैठक आहे, प्रभाव आहे, असा नेता म्हणून एकनाथ शिंदे ओळखले जायचे. पण एकनाथ शिंदे ठाण्यात काम करत असताना, ठाणे जिल्ह्यात आणि शिवसेनेत काम करत असताना त्यांनी शिवसेनेच्या संघटनेमध्ये पक्ष प्रमुखापेक्षा आपला प्रभाव कधी निर्माण केला हे माध्यमांना सुद्धा कळलं नाही, राजकीय विश्लेषकांना कळलं नाही, तर राजू शेट्टींना कुठून कळणार? हे मी एवढ्यासाठी सांगतोय की एकनाथ शिंदे म्हणजे भाजप बाजूला केला तर 1% पण नाही असं म्हणतायत. उद्धव ठाकरे बाजूला केल्यानंतर सुद्धा एकनाथ शिंदे यांनी आपला राजकीय प्रभाव दाखवलेला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत आणि विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा आपण वरचढ आहोत हे एकनाथ शिंदेने दाखवून दिलं. ज्याची जडणघडण शिवसेनेत झाली त्या एकनाथ शिंदेने शिवसेनेपासून बाजूला होऊन जी चूल मांडली तिला अखेर शिवसेना म्हणून मान्यता मिळाली. तेव्हा आपली अवकात किती आहे, आपली क्षमता किती आहे, आपल्या मर्यादा काय आहे याची जाण असलेला नेता हा मोठा असतो. आणि नेमकं उलट टोक राजू शेट्टी आहेत. राजू शेट्टी आपल्या पायावर उभे राहिले. 2014च्या निवडणुकीच्या वेळेला राजू शेट्टी हे महायुतीमध्ये गेले, किंबहुना असे पक्ष गोळा केले, त्यातून महायुती तयार झाली. त्यावेळेला राजू शेट्टींचे एक सहकारी होते
सधुभाऊ खोत. आज ते सधुभाऊ खोत राजू शेट्टींबरोबर आहेत का? पण एकनाथ शिंदे बरोबर राजकारणात उभे राहिलेले प्रताप सरनाईक असतील किंवा ते नरेश मस्के वगैरे असतील, ते एकनाथ शिंदेच्या सोबत आहेत. फरक तिथे असतो मित्रांनो. सदाभाऊ खोतला आपल्या सोबत ठेवणं सुद्धा राजू शेट्टींना जमलं नाही. आणि बघता बघता कोल्हापूर पुरता आपला प्रभाव मर्यादित असताना ते राज्याचे महान नेते व्हायला गेले आणि बघता बघता संपून गेले. आणि कधी महायुती, तर कधी महाविकास आघाडी, कधी शरद पवार, तर कधी गोपीनाथ मुंडे, असा लपंडाव करता करता राजू शेट्टी आपल्या क्षेत्रात सुद्धा संपून गेले. स्वबळावर लोकसभा गाठलेला आणि विधानसभा गाठलेला हा नेता हा राज्याच्या राजकारणामध्ये आपली अवकात नसताना लुडबुडायला लागला आणि बघता बघता संपून गेला. 2014 मध्ये पहिल्यांदा त्यांनी युतीचं, आघाडीचं राजकारण केलं आणि त्याचा फायदा त्यांना मिळाला, पण आपण किती घटतोय त्याचा अंदाजही त्यांना आला नाही. आणि म्हणूनच 2019च्या निवडणुकीत राजू शेट्टी त्यांनी स्वतंत्ररित्या जिंकलेल्या हातकणंगले लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले. आणि गेल्या निवडणुकीत 2024च्या निवडणुकीत तर हा नेता राजू शेट्टी हा आपल्या बाले किल्ल्यामध्ये 3ऱ्या नंबरवर फेकला गेला. आणि किती लाचारी असते बघा. 2019च्या पराभवानंतर युती, महाविकास आघाडी असा लपंडाव खेळता खेळता शरद पवारांनी फेकलेला तुकडा म्हणजे राज्यपाल नियुक्त आमदार होण्यासाठी राजू शेट्टी हे पवारांच्या ओटात गेले. पण दुर्दैव असं आहे की त्या राज्यपालांच्या नियुक्त आमदारांची घोषणा शेवटपर्यंत झाली नाही. पण जी काय हाताशी उरलेली स्वाभिमानी शेतकरी संघटना होती त्यामध्ये सुद्धा पवारांच्या नादी लागले म्हणून राजू शेट्टींच्या विरोधात आवाज उठायला लागले आणि त्यांनी ती ऑफर नाकारायपर्यंत पाळी आली. अशी तर एकनाथवर वेळ आलेली नाही. मग ते उद्धव ठाकरेंच्या सोबत असोत की वेगळी चूल मांडून भाजपकडे गेलेले असोत, राजू शेट्टी आणि एकनाथ शिंदे यांची तुलना मी मुद्दाम करतोय. एक कोल्हापूर जिल्ह्यापुरता मर्यादित होता, दुसरा ठाणे जिल्ह्यापर्यंत मर्यादित होता. पण आज एकनाथ शिंदे भाजपची मदत घेऊन पॅन महाराष्ट्र, संपूर्ण महाराष्ट्रात एक स्वतंत्र नेता किंवा ब्रँड म्हणून उदयाला आलेले. भाजपची मदत आहे, कुणी नाकारणार नाही. पण भाजपच्या आधी उद्धव ठाकरे यांची किंवा शिवसेना बाळासाहेब यांची मदत होती. त्या सगळ्यांचा फायदा घेत घेत आपले पाय हातपाय पसरून घेणं, आपला प्रभाव क्षेत्र विस्तारित करणं, याकडे एकनाथ शिंदे यांनी बारकाईने लक्ष दिलं होतं. आणि त्यापेक्षाही महत्वाची गोष्ट म्हणजे योग्य वेळी योग्य निर्णय घेणं, नेमक्या वेळी धाडस करणं, हा जो राजकारणातल्या चतुराईचा भाग असतो ती क्षमता एकनाथ शिंदे दाखवू शकले. आणि त्या क्षमतेचा आपल्याकडे संपूर्ण दुष्काळ आहे हे राजू शेट्टी यांनी गेल्या 10-15 वर्षात अगदी व्यवस्थित दाखवून दिले, व्यवस्थित दाखवले. आज घरकानं घाटका अशी अवस्था झालेली आहे राजू शेट्टी यांची. आणि ते म्हणतात की भाजप बाजूला केला तर एकनाथ शिंदे म्हणजे 1% सुद्धा नाही. अरे 1% सोडा, अर्धा टक्का सोडा, एकनाथ शिंदेनी असा कधीही दावा केलेला नाही. पण राजकारणाच्या विशिष्ट परिस्थितीमध्ये योग्य वेळ आली की अशी झेप घ्यायची की थेट राज्याचा मुख्यमंत्री होऊन दाखवली. त्याला संधी साधूपणा म्हणतात. पण संधी आहे हे दिसल्यानंतर ती साधायला पुढे जातो तो संधी साधू असतो. राजू शेट्टी यांना संधी पण कळत नाही आणि ती साधता सुद्धा येत नाही. इथे गल्लत होते.
आणि म्हणून आपली अवकात ओळखून माणूस राजकारणात आणि जीवनात अधिक अधिक पुढे जाऊ शकतो. पण अवेळी तुम्ही साहस केलं तर ते घातक ठरतं आणि त्याचं मूर्तिमंत रूप म्हणजे राजू शेट्टी आहे. आज गंमत अशी आहे की ना भाजप सोबत आहे, ना शिवसेना सोबत आहे, ना काँग्रेस सोबत आहे. राजकारणीची सुरुवात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या राजकारणाविरुद्ध केली आणि त्यासाठी महायुतीत गेले. मग महायुती सोडली, पवारांबरोबर गेले. ही जी धरसोड आहे, ही धरसोड एकनाथ शिंदेनी केली आहे का दाखवा मला. आणि तिथे मग एकनाथ शिंदेच्या यशाचं गमक कळतं आपल्याला. आपल्याकडे मर्यादित प्रतिभा असेल, आपल्याकडे मर्यादित गुणवत्ता असेल, पण त्याचा रास्त आणि योग्य वेळी उपयोग करणं एवढं चातुर्य एकनाथ शिंदेकडे आहे. पण त्याचा किंचित अंश सुद्धा राजू शेट्टी यांच्याकडे नाही आणि म्हणून आपल्या असलेल्या कर्तृत्वाची धरसोडीच्या राजकारणामध्ये राजू शेट्टी यांनी माती करून टाकली आणि आपल्याला आपलं काय त्याचा पत्ता नाही. असे राजू शेट्टी जेव्हा राजकारणात आजच्या घडीला त्यांच्या पिढीचे यशस्वी राजकारणी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका टिप्पणी करतात तेव्हा हसावं की रडावं हे कळत नाही. गरज नाही तुम्ही बोलायचं. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही आयुष्यात उभे राहून दाखवा. प्रोफेसर होण्यासाठी त्या विषयाचा अभ्यास तरी असावा लागतो. तुम्ही त्या विषयामध्ये परत परत नापास होऊन दाखवले आणि तुम्ही मेरिट मध्ये पहिला टॉपर नाही पण निदान मेरिट लिस्टच्या तळाच्या नंबरला तरी आपण येऊ असं राजकारण करणाऱ्या एकनाथ शिंदेना खिजवण्याची राजू शेट्टींनी गरज नाही. त्यापेक्षा आपल्या पायाशी काय जळतंय बघितलं तर सगळं कमावलेलं आहे, त्यातलं थोडं परत कमावता येईल. राजू शेट्टी शुद्धीवर या, एवढंच सांगून थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.